सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज, सब संतन की जय, कृष्ण भगवान की हर हर महादेव। काम्यानाम कर्मणाम संन्यासम संन्यासव कवयो विदुः सर्व कर्म फल त्यागम प्राहुस्त्यागम विचक्षणा। देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूचिया सोहळिया नाम नोंदया जिया परी काल लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले काळे गोरेपणे दुतले फिटोनेने केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडिता ऋण जैसे ओसंडीना का काम नाही न करिता अवसात गडे पांडुसुता तरी वाय कोडे न झुंजता लागे जैसे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकाळ करुती प्रकाशु मणे निवृत्तिलासु अवधारी तुझी आता विणव विलासिनी जय चतुरार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया मदरदय सद्गुरु जेने तरिलो हा संसार गुरु मनोनी विशेष त्यादुरु विवेकावरी दयांचे केले स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कार मी आता माझ्या भावा अंतराळी नको देऊ देवा आले बघा ते करीतो तुझेच नाम उच्चारणी थोड माझे मन पायी राखावे बांधून तुका म्हणे वाटे आता नका फुकू देऊ वाटे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूचिया सोहळिया नाम म्हणून नाही धनंजया जिया परी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी घेतलेली ओवी श्लोक अध्याय 18 श्लोक 2 आणि या दुसऱ्या श्लोकामध्ये 101 ते 104 पर्यंतच्या ओव्या आमच्या सेवेसाठी घेतलेल्या आहेत। सेवेपुरी पर्यंत असा या मोठ्या गावातील आपले आदरणीय गुरुबंधू हरिभक्तराय जितू महाराज गायकवाड आणि यांच्या आई इह लोकांची यात्रा सोडून परलोकाला वैकुंठाला जनाबाई वैकुंठवासी जनाबाई बाळाराम गायकवाड इह लोकांची यात्रा सोडून परलोकात गेल्या त्या निमित्ताने या ठिकाणी दररोज प्रवचन रूपी सेवा सर्वांच्या आपल्या आमच्या शिंगारे भाऊ यांच्या प्रेमातून मी माझ्याकडे सेवानी या आईची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं हे माझं मी परम भाग्य समजतो। कारण सेवे जे सांगितले करावे काम ते होतो पण कामा नाही या युक्तीप्रमाणे गेले मला आजचा हा चौथा किंवा 6वा दिवस आणि या 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या एका लेकराकडे आली असो। या ज्ञानेश्वरी मधून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सूचित करतायत की देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया नाम म्हणून धनंजया ज्यापरी ज्याप्रमाणे या देहाच्या गावाला एकदा आल्यानंतर जसं मृत्यूला नाही म्हणता येत नाही कारण केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती ज्याप्रमाणे आपले कर्म असतात त्याप्रमाणे आपल्याला गती मिळत असते। आणि या देहा हा जो मनुष्य जन्म मिळतो हा जन्म बाकीच्या जन्मातून मुक्त होण्यासाठीच मिळालेला असतो। येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरापडे याच शरीराने
त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येते, बाकीच्या योनीमध्ये करता येत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काही एकोपजती मरती, पहिरे अंध होती, पांगोळ मुखी. भगवंताची प्राप्ती किंवा हे जन्म मरणाचं रहाडगाडग आपल्या मागे जे लागलेलं आहे, याच्यातून सुटण्यासाठी मनुष्य जन्म हाच आहे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संगम भोगू नका, सगळासी येते आहे अधिकार, कलियुग उद्धार हरीच्या नामी. जर आपल्याला हे रहाडगाडग जो आपल्या मागे लागलेला संसार आहे, हा संसार जर चुकवायचा असेल तर फक्त या शरीराने चुकवता येतो, बाकीच्या शरीराने चुकवता येत नाही. बाकीचं आता जर इथे प्रवचन चालू आहे, कुत्रे मांजरे येऊन बसले की येते नाही, मनुष्य येऊन बसला का? कारण हे ज्ञान फक्त माणसाच्याच ठिकाणी आहे. इतर योनीच्या ठाई हा तो विचारच नाही, बाकीच्या ठिकाणी विचारच नाहीये. पण हे साध्य करण्याचं जे साधन मिळालेलं आहे आपल्याला, तो म्हणजे मनुष्य जन्म आहे. आणि या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण काय करावं आणि काय करू नये याचं शास्त्राने फार वर्णन केलेलं आहे. काय खावं, काय नाही खावं, काय केल्याने काय गती होते, काय केल्याने काय पुण्य होतं. पाप केल्याने पापात्मक पापे नरका जायचे, पुण्यात्मक पुण्य स्वर्ग जायचे. पाप केलं तर नरक ठरलेलं आहे, पुण्य केलं, पाप केलं तर नरक ठरलेलं आहे, पुण्य केलं तर स्वर्गही ठरलेलं आहे. पण पुण्य करत असताना पुण्याचा काहीतरी ठेवा आहे, साठा आहे. जसं बँकेमध्ये आपले बॅलन्स आहे, तोपर्यंत आपण पैसे काढून आणू शकतो. आणि ज्या दिवशी बँकेतले पैसे संपले आणि जर आपण ते कॅशियरकडे गेलो तर तो आपलं पासबुक बघेल आणि काय सांगेल, तुमचं पैसे संपलेले. तसंच पुण्य करून मनुष्य हा स्वर्गात जातो. आणि स्वर्गात गेल्यानंतर स्वर्गात कुठपर्यंत ठेवतात, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत ठेवतात. जसं बॅलन्स आहे तोपर्यंत आपल्याला तो कॅशियर पैसे देतो. एकदा का पुण्य संपलं की पुण्याची पावती सरे, इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारा मृत्यू लोका. मग पुण्य कुठपर्यंत कामा येतं? बरं, पाप केलं, पाप केल्यानंतर नरक हे ठरलेलं आहे, तरी माणसं पाप करतात. एवढं साधू संतांनी ग्रंथांमध्ये शास्त्रांमध्ये वर्णन करून सांगितलंय की बाबा पाप केल्यानंतर नरक हा ठरलेला आहे. मग पापामध्ये काय काय प्रकार आहेत? अनेक प्रकार आहेत. खाण्याविषयी, पिण्याविषयी, काम्य कर्माविषयी. हे जर आपण केलं तर आपल्याला नरक हा ठरलेला आहे. किंवा तर पुण्य केलं तर स्वर्ग, पाप केलं तर नरक. काय करायचं नक्की? नक्की करायचं काय? या देहाला आल्यानंतर नक्की करायचं काय? नुसतं सांगतात देवे दिला देव भजना गोमटा, आणि खरंच भजनासाठी दिलाय ना. हा जो देह दिलेला आहे हा भजनासाठी दिलेला आहे. का? कारण या बाकीच्या जन्मांमधून सुटका होण्यासाठी हा देह दिलेला आहे. पण नुसता देह दिलाय का? नाही ना. नुसता नाही, देह नाही दिला. एक एक इंद्रिय काकड्यामध्ये सुंदर वर्णन करतात. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भव रोग. हा नुसता देव नाही दिला, इंद्रिय दिली, त्याला काम पण दिलं. मग एकेकाला वाचा, डोळे, कान, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मना ते ते धाव घेई, राही विठोबाच्या पायी. नुसता देह नाही दिला, नुसती इंद्रिय नाही दिली, त्या इंद्रियांबरोबर त्यांना काम सुद्धा दिलं. पण ते इंद्रिय मात्र त्या नामावर आरूढ राहत नाही. इंद्रिय काय होतात? त्याच्यावर आरूढ राहत नाही. बघा, आपण म्हणतो शेवटचा श्वास त्या नामात गेला पाहिजे तर मोक्ष आहे, तर वैकुंठ आहे. काय सांगतात? शेवटचा श्वास हा नामामध्ये गेला पाहिजे, नामामध्ये गेला पाहिजे. हे बरोबर आहे. पण तो कुठून गेला पाहिजे? जिथून आलाय तिथून गेला पाहिजे.
आईच्या गर्भामध्ये कुठून आला, कुठून प्रवेश केला त्यांनी? हे दशवद्वार आहे आपलं. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा, आवत जावत कोई नहीं देखा, यही तो बड़ा अचंबा. बंगला खूप बनाया बे, अंदर नारायण सोय. नारायणने झोपलाय, आपण झोपलोय. तो जागाच आहे. तो सारखा टाव पडतोय आपल्याला, तो सांगतोय आपल्याला, अरे बाबा मी आहे तुझ्या बरोबर, मी आहे तुझ्या बरोबर. आईच्या गर्भात असताना वचन दिलं. आईच्या गर्भामध्ये ज्यावेळेस होता ना तो, त्याला मागचे जे जन्म भोगले ना ते सर्व कळत होते, सर्व कळत होते. सर्व दुःख त्याने भोगलेलं तो आठवत असतो. आणि ते आठवता आठवता त्याला अतिनाद दुःख होतं. आणि त्यावेळेस तो विनंती करतो, त्याला मागचं आठवतं. कुठपर्यंत? जोपर्यंत सुईन नाळ खांडत नाही तोपर्यंत आठवतं. आणि एकदा का त्याचा आणि भगवंताचा संबंध तुटला की त्याला मागचं सगळं विसर पडतो. त्याला ज्यावेळेस वचन दिलं ते सुद्धा तो विसरतो. वचन दिलं ना गर्भामध्ये, मी तुझं भजन करीन, नामस्मरण करीन. पण या माया मोह जाणामध्ये आल्यानंतर काय होतं, हा जीव विसरतो. आणि विसरल्यावर खूप मोठी हानी महाराज. हो, विसरली तया दूर झाली हानी. आणि पचतील खाणी 84च्या. या 84चा फेरा चुकवण्यासाठी, 84चा फेरा चुकवण्यासाठी आपल्याला मनुष्य देव मिळाला. पण इथंच चुकलो. जसा तो आंधळा, पंचीकरणात पहिलाच दृष्टांत आहे. आंधळा मनुष्य नगराच्या पार जायचं असतं. सगळ्यांनी ऐकलेलं आहे, बहुश्रुत, सगळे श्रुतात. त्या आंधळ्याला नगराच्या पलीकडे जायचं असतं. विचारतो, त्याला एक गृहस्थ सांगतो की या भिंतीला धरून चल, गेट येईल त्याच्यातून बाहेर निघून जा. दरवाजा, ती भिंत पकडत 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 तो जातो. ऐन दरवाजा यायचा टाइम आणि त्याच्या अंगाला खास सुटते. तरी पण तो चालतच राहतो. चालता चालता तो दरवाजा निघून जातो. परत तो फेरा पडतो. असं एकदा नाही, बऱ्याच वेळा होतं. मग तो किती शीण होत असेल त्याला. अहो, तो शीण परवडला, तो शीण परवडला एका जन्माचा आहे. पण आपला, अरे बाप रे बाप रे बाप, आपला शीण खूप मोठा आहे. अनंत जन्मापासून आपण भरकटतोय. आणि भरकटून मात्र या मनुष्य जन्माला आलेलो आहे. कशासाठी? या बाकीच्या जन्मातून सुटण्यासाठी. येण्याचे शरीर आहे, शरीरा येणे सरे. म्हणजे या शरीराने फक्त आपल्याला या जन्म मरणाचं राट चुकवता येतं. पण कधी चुकवता येईल? ज्यावेळेस जीवनामध्ये योग्य सद्गुरू आपल्याला मिळतील, नाही का? आता गुरु भरपूर झालेले आहेत, सद्गुरूही भरपूर आहेत. गुरु कोणाला म्हणावं? साधं बाबा आपल्याला सांगायचे, ज्यांनी आपल्याला काही शिकवलं. ज्याला पक्वात वाजवते त्यांनी पक्वात शिकवलं, तो आपला गुरु. ज्याने गायन शिकवलं ते गुरु. ज्या ज्या गोष्टी जीवनामध्ये आपल्याला शिकवल्या ते गुरु. पण सद्गुरु, भागवतात सुंदर ओवी आलेली, मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी आहेत आयते, परी शिष्या ते मिळविते सद्वस्तु ते, तया श्रीकृष्ण सद्गुरु मानी. सद्गुरु कोणाला मानतात? जे सद्वस्तूची प्राप्ती आपल्याला करून देतात. जीवाच आणि शिवाचं ऐक्य घडवून देतात. जीवाचं आणि शिवाचं ऐक्य घडवून देतात ते सद्गुरु. या जन्म मरणाच्या राहटगाडग्या सोडवतात ते सद्गुरु. ज्याप्रमाणे आईची आणि लेकराची ताटाटूट होते आणि ताटाटूट झाल्यानंतर दिवसभर ती आई त्या मुलाला शोधते. जत्रेमध्ये ज्याप्रमाणे एखादा मुलगा हरवावा आणि दिवसभर शोधते, पण त्या आईला तिचा मुलगा दिसत नाही आणि मुलालाही आई दिसत नाही. कासावीस होते दिवसभर. ती आई दिवसभर कासावीस होते. पण आपण अनंत जन्मापासून कासावीस झालेलो आहे. आपण त्या भगवंताची भेट घेण्यासाठी अनंत जन्मापासून कासावीस झालेलो आहे. आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये जाता जाता त्या मुलाची आणि त्या आईची नजरानजर होते. आणि तो मुलगा लांब असतो, आई लांब असते. तिकडून मुलगा पळत येतो, इकडून आई पळत येते. आणि पळून आल्यानंतर कडकडून मिठी मारते. आणि कडकडून मिठी मारल्यानंतर तो जो आनंद त्यांना होतो तो आत मावत नाही. आनंद आत मावत नाही. चुकलिया माय पुता संकटी, एकाके बहुकाळे झाली बेटी, त्याने वरडे घाले बेटी, जीवी चाली आणि वार रुदन त्याच्यामध्ये तसंच नामाचं आहे. नामाचा आनंद सुद्धा तसाच आहे.
ज्याप्रमाणे जीव आणि शिवाचं ऐक्य झाल्यानंतर तो आनंद आपल्या आतमध्ये मावत नाही, तो बाहेर पडतो, ओसळतो, तो रडतो काय, तो हसतो काय, कारण तो आनंद त्याच्यात मावत नाही. कारण अनंत जन्मापासून देवाची आणि आपली तुटी झालेली असते आणि या जन्मामध्ये या देहामध्ये तो भेटतो आणि भेटल्यानंतर मात्र अशी का गाठ पडते, ती काही केल्या सुटत नाही. ती गाठ पडते आणि बाकीच्या गाठी सुटतात. बंधनापासून उकललेल्या गाठी देता आली मिठी सावकाश, आणि सावकाश ती मिठी पडते. ती मिठी पडली पाहिजे, जीवाचं आणि शिवाचं ऐक्य झालं पाहिजे, तेथीचा आनंद. अहो बघा ना, आपण भात ठेवला पातेल्यामध्ये, तो भात जसा उकळ्या मारायला लागतो, शिजत येतो, पूर्ण दशेला तो शिजायला येतो, तेव्हा तो झाकण उड्या मारतो त्याच्यावरच. का? ते मावत नाही ना तेवढ्या जागे, ते बाहेर पडायला बघतं. तसं या चित्तावर मल विक्षोभ आवरण. असं बघा, आपल्या घरी जर पाहुणे येणार असते, साधं उदाहरण घ्या, पाहुणे येणार, नुसतं कोण आला पाहुणे येणारे, आपल्या इकडे चादरी हे पडलेलं असतं, चटाई बिटाई कचरा पडलेला असतो घरामध्ये, आणि लगेच आपण काय करतो, तो झाडू घेतो, लगेच झाड लोट ते कपड्यांच्या घड्या वगैरे घालून व्यवस्थित लगेच ठेवून देतो. का? पाहुणे येणारे. मग देव जर पाहुणा घरी येणार असेल तर गणपतीमध्ये काय सजावट करतो आपण, हा काय तो डेकोरेशन, काय त्या लाइटिंग. घरात गणपती येणार आहे, या घरात नाही, या घरात देव यायचा आहे, तो एवढी सजावट केली जाते, एवढी रंगरंगोटी केली जाते. मग या घरात जर देव येणार असेल तर वास्तविक तो देव आहेच, तो कुठून आणायचा नाहीये, तो आहेच, पण त्याचं प्रकटीकरण होतं कशाच्या माध्यमातून, तर भगवान परमात्म्याच्या नामाच्या माध्यमातून तो प्रकट होतो. कुठून आणायचं नाही. तर येग येग विठाबाई माझे पंढरीची आई, तो हृदयात स्वयंभू आहे. जेव्हा या जीवाचा जन्म झाला त्याबरोबर त्या जीवाबरोबर तो सुद्धा आपल्याबरोबर गीतेमध्ये श्लोक आहे सुंदर, जीवलोके जीवभूता जीवभूता सनातना. अशा प्रकारचा तो अंश प्रत्येकामध्ये आहे. मग त्या प्रत्येकामधून जर त्याला प्रकट करायचा असेल तर त्याच्यासाठी सोपं आणि साधं साधन आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. आणि हे पाप जर घालवायचे असतील आणि या जन्म मरणाच्या राहटगाडग्यातून जर सुटायचं असेल तर एकच साधन आहे, ते म्हणजे नाम. मग या राहटगाडग्यातून आपल्याला जर सुटायचंय तर त्याच्यासाठी जीवनामध्ये योग्य सद्गुरू मिळणं गरजेचं आहे. मी सांगितलं मगाशी, गुरु भरपूर आहेत, अनेक प्रकारचे पंथ आहेत. एकूण ते बाळकृष्ण वसंत गडकरांनी आपल्याला सांगितलं, एकूण किती, एकूण महाराष्ट्रामध्ये 3000 पंथ आहेत. जगामध्ये कितीतरी, मला वाटतं 6000च्या 10,000च्या वरती एकूण पंथ आहेत. प्रत्येक पंथामध्ये ज्याची त्याची रीत आहे, ज्याची त्याची क्रिया आहे. अनेक मार्ग आहेत, सगळे मार्ग भगवंतापर्यंत जातात, पण काही राजमार्ग आहेत. आता मला पंढरपूरला जायचंय, चालत गेलो तर किती दिवस लागेल? 1 महिना. सायकलवर गेलो तर, टू व्हीलर घेऊन गेलो तर, 4 व्हीलर घेऊन गेलो तर, विमानाने हेलिकॉप्टरने गेलो तर, म्हणजे असे अनेक प्रकार आहेत. आणि त्याच्यामध्ये या ज्ञानेश्वर माऊलींनी या ज्ञानेश्वरीमध्ये राजमार्ग सांगितले. मुखी नाम अति मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. तुम्हाला मोक्ष पाहिजे ना, काशीला जायची गरज नाही आपल्याला. काशीला गेल्यावर मोक्ष आहे, पण तिथं मरावं लागतं म्हणतात. काशी होय कीर परी वेचावे लागे शरीर ती गावी. तिथं गेल्यानंतर तुम्हाला मरावं लागेल तर मोक्ष. पण साधू संतांच्या संतीमध्ये कायच मोक्ष ना हो. अहो असे प्रश्न विचारतात, वैकुंठ म्हणजे वैकुंठ कुठे? असं काही स्थान आहे का वैकुंठाचं एखादं? ज्ञान देवा पाठ हरी हाच वैकुंठ. हरिपाठामध्ये माऊलींनी सांगितलंय, हरी हाच वैकुंठ आहे. हरीच्या स्वरूपाला प्राप्त होणं जसं त्याचं स्वरूप आहे. ज्यावेळेस सद्गुरूने आपल्याला प्रबोध केला त्यावेळेस त्या स्वरूप सांगितलं ना, तो कसा आहे? नैनम छंदम शस्त्रांनी नैनम दहती भावघा. अशा प्रकारचा आहे. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही.
अशा प्रकारचा जो भगवंत आहे तो चराचरामध्ये भरून उरलेला आहे, अशा त्याच्या स्वरूपाला प्राप्त होणं म्हणजेच वैकुंठ आहे. वैकुंठ काय दुसरं आहे नाही. आणि इथेच आहे संतांच्या संगतीमध्ये सहवासामध्ये वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेलो गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदी आवडीने. हा जो आनंद आहे, हे जे सुख आहे, हाच वैकुंठ आहे. बाकीचं दुःख आहे, बाकीचं दुःख आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हा बाकीचं जे करतो हा प्रपंच आहे. साधू संतांच्या भाषेमध्ये हे जे करतो ना आपण बाकीचं प्रपंच आहे. संसार साधू संतांनी एकच सांगितला, जन्माला येणं आणि मरणं हा खरा संसार आहे. मग हा संसार माऊलीने केला. माऊली सांगतात अवघाची संसार सुखाचा करीन. कुठला हा? माऊलीचा संसार केला नाही. बरेच जण प्रश्न विचारतात का हो माऊली असं का म्हणतात? माऊलीने तर संसार केला नाही, पण असं का म्हणतात माऊली अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके जाईन गे माये तया पंढरपुरा. कुठला संसार केला त्यांनी? तर जन्माला येणे नाही, बीज भाजूनी केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. ते ज्या स्वरूपाहून आले होते त्या स्वरूपापर्यंत गेले म्हणजेच वैकुंठाला गेले. तुकोबरे म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठाहून आलो आणि आपण काय माहितीये का, संत देव आणि मनुष्य. संत हे आपल्या इच्छेने येतात. देवाला आणावला धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळसी भक्तजना. आणि संत जेव्हा त्यांना इच्छा होईल आम्ही वैकुंठवासी आलो आणि तुम्हा आपल्याला यावंच लागतं मला. का? आपण जे केलेले कर्म आहे ते कर्म भोगण्यासाठी आपल्याला हा जन्म घ्यावाच लागतो. मग आतापर्यंत आपण एवढे जन्म भोगून अनेक कर्म करून अनेक पाप करून या जन्माला आलोय. मग आता पण पुढे तेच करायचं का? आणि तेच जर केलं तर परत तो फेरा आहेच. मग फेरा चुकवण्यासाठी आधी आहे. काय सांगतात माऊली? फेरा चुकवण्यासाठी हा देहाची या गावा आलिया जन्म मरणाची या सोहळ्या न म्हणू नये धनंजया जिया परी. या देहाच्या गावाला आपण आलोय, पण या गावाला कुठं जायचंय कुठं? बाबा नेहमी म्हणतात काय अनेका गाठकोण त्यानेका वाटकोण ब्रह्म का वाटकोण कोण माया कोण विष्णू किसमी कोण समाया इतना नाही कुछ पाया तो काय को मनुष्य जन्म पाया. माझी भक्ती विण जळ जियाचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. माझी जर भक्ती करत नसेल या मनुष्य जन्माला येऊन मला जर जाणत नसेल. आता भक्तीचे अनेक प्रकार आहेत. लोक संभ्रमात आहे नक्की भक्ती कशी करावी. सकाळी उठणे, देवाला अगरबत्ती लावणे, देवाची पूजा करणे यालाच लोक भक्ती समजतात. हो आणि कामावर जाणे, परत आल्यानंतर आंघोळ करणे, हातपाय धुणे, परत देवाला अगरबत्त्या ओवाळणे, 2-3 फुलं ठेवणे, पूजा करणे यालाच लोक भक्ती समजतात. ठीक आहे ही भक्ती आहे, पण ही भक्ती करता करता सगुणा भजता निर्गुणा पावसी. सगुणाची भक्ती करता करता निर्गुणापर्यंत गेला पाहिजे. ही भक्ती तुकोबर एका अभंगात सांगतात हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. कुठली भक्ती सांगतात? हेची थोर भक्ती आवडते देवा. जसं आपण संसारावर प्रेम करतो, किती प्रेमाने किती आनंदाने संसार करतो. प्रपंच आपल्या भाषेत प्रपंच, साधू संतांच्या भाषेत संसार जन्म मरण प्रपंच करतो, किती आवडीने करतो. पण तुकोबर काय म्हणतात की हीच माया तुम्ही काय करा देवाला लावा, देवाकडे वळवा. ज्याने आपल्याला हा जीव दान दिलेला आहे, दान फुकट नाही, हे उष्ण आहे. देहतो पाचाचे झाले कर्माच्या गुणी गुंतले भवतशे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. हे 5 तत्वांतून आपण उष्ण घेतलंय. हा वायू पृथ्वी तेज आकाश आणि त्यांना परत द्यावं लागतं. आता एखाद्याची वस्तू भाड्याने आणली, तो
डिपॉझिट घेतो. जास्त महागाची वस्तू असेल तर डिपॉझिट घेतो तो, आणि जर परत नाही दिली, एक दिवस जरी वाढला तरी तो भाडं जेवढे दिवस वाढले त्या दिवसाचं भाडं घेतो. तसे भाड्याने आणलेलं आहे, हे ज्याचं आणलंय त्याला आपल्याला परत द्यावं लागेल ना. जसं हे त्यांना द्यायचंय, मग हा जिथून आलाय ते पण त्यालाच दिलं पाहिजे ना. देह देतो आपण, ज्याने ज्याचा आणलेला आहे, 5 जणांचा उसना आणलाय त्याला आपण देतो, अग्नीला अर्पण करतो, वायूला अर्पण करतो. मग तसा हा जीव जिथून आलाय त्याला दिला पाहिजे ना. पण तिथं हा जीव जात नाही, त्याला कारण आपण भक्ती करत नाही. बरं भक्ती करतो, समर्थ सांगतात न भक्ती करणारा तर अजून जन्मलाच नाही. काय म्हणतात? न भक्ती करणारा. चोर सुद्धा चोरी करताना भक्ती करतो. तो म्हणतो आज तरी काहीतरी माल भेटू दे देवा, तो तर आपल्यापेक्षा जास्त भक्ती करतो. कारण त्याला 2 भीती असते मोठी, पकडल्यावर काय मारतील म्हणून. आपल्याला तेवढं नाही, पण भक्ती करतो ती भक्ती. जसं कबीर महाराज सांगतात, राम राम तो सब कोई कहे, ठक ठाकुर और चोर जिस नाम से प्रल्हाद ध्रुव तरे, तो नाम ही आहे कुछ. एवढं साधू सत्व ओढून सांगतो, ते नाम काहीतरी वेगळंच आहे, पण त्याचा शोध आम्ही कधी घेत नाही. काय असेल बरं, काय असेल बरं, वेगळं सांगितलंय. म्हणजे याच्यामध्ये ते रामकृष्ण हरी, बाबाजी आपुले डोकं पुढे सांगावं लागतं. बाबाजी आपुले अगोदर सांगितले नाम, काय सांगावं लागतं? बाबाजी आपुले सांगितले नाम. आणि मग जर तुला कोणी विचारलं बाबा काय दिलं तुझ्या गुरुने, मंत्र दिला रामकृष्ण, तो सांगायला दिलाय रामकृष्ण रामकृष्ण. आम्ही त्यालाच नाम धरून बसतो, आम्ही त्यालाच नाम धरून बसतो. काय वर्णन केलंय साधू संतांनी, त्या नामाचं काय वर्णन केलंय? अनादिकालचं तत्वज्ञान. आधी कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, ओके शून्यच होते पायी, कान्होबा तेरे तेरे ते. माऊली तर सांगता, सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारिलो माझा मेची. जडाबाई म्हणते सोहम शब्दाचा मारा केला, आत विठ्ठल कोंडीला. त्याला दोरीनं नाही बांधता येणार, त्याला प्रेमाची दोर लावला. धरीला पंढरीचा चोर, प्रेमे बांधुनिया, ते गळा बांधुनिया त्यांनी म्हटलंय, पण प्रेमाने बांधता येतं. भागवतामध्ये सुंदर ओव्या आल्यात महाराज शेवटच्या अध्यायामध्ये. त्याला प्रेमानेच बांधता येतं, भावानेच बांधता येतं. प्रेमाचा जुव्हाळा पूर्ण, भावार्थाची ओढ पूर्ण, जाणता मी एक श्रीकृष्ण जाणे तराचे जाण कळेना. मज गोपिकांची कोलगोडी, त्यांच्या प्रेमाची मजगोडी. काय सांगितलं? त्यांच्या निज प्रेमाची मजगोडी. प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण, भावार्थाची ओढ पूर्ण, जाणता मी एक श्रीकृष्ण जाणे तराचे जाण कळेना. मज गोपिकांची कोलगोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोकडी. या लागी मज त्यांच्या आवडी अति गाडी उद्धवा. उपजा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थनी वना प्रती, काय विषयासक्ती लागोडी. काय भक्ती केली गोपाळे, काय ती सोडी की ओढी. त्यांचे उच्चिष्ट मी कवळगिरी, प्रेम सप्रेम डुलत. पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेमटे सोशिया निगे. मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याच्यानी पांगे पांगलो. काय माझी शून्य झाली शक्ती, त्या गोपिका मज दावे बांधती. त्यांच्या निज प्रेमाची जाती चोकडी, या लागी मग त्यांच्या आवडी अति गाडी उद्धवा. मी काय अन्नासी दुखाळलो, की यत्न पत्न्यासी मागू गेलो. मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाच्या पावलो पाहुणेरा. मी कशाने प्राप्त होतो? मी यांचं खूपदा सरळ होती ना, 8 ठिकाणी वापरली होती, पण मी काय बघितलं? त्याचा भाव बघितला, प्रेम बघितलं. गोपाळ सरळ होती का? नाही ना, सगळे वाकडे तिकडे, शेमड्या बोबड्या कसे होते. पण मी काय बघितलं? त्यांचं प्रेम बघितलं. त्या मुष्टीभर पोयासाठी मला त्याचे पोहे आवडत होते का? नाही ना. त्याचा भाव, त्याचं प्रेम, त्याच्यासाठी मी ती पोयाची गाठोडी सोडायला गेलो. आणि त्या गोपिका, मी काय त्यांना बांधला जाणार होतो का? गोपिकांनी देवाला बांधलं, मी त्यांना काय बांधला जाणार होतो का?
मी कसं आहे, अव्यक्त माझं स्वरूप काय, मी त्यांना बांधलं जाणार होतो पण त्यांनी मला बांधलं. कशाने? प्रेमाने बांधलं. त्याला फक्त प्राप्त करायचं असेल तर प्रेमाने प्राप्त करता येतं, भावाने. आपला भाव किती आहे? मग निस्सीम भाव उल्हासे, मग अल्पवयाचे विसे, फळत तैसे आवडे भक्तियाचे, मग तू माझ्याकडे दावी, मी दोन्ही हात ओढवी, मग देठून कोडिता सेवी आदरेसी. काय करतो? मी त्याच्या अंतःकरणातला भाव बघतो. मला त्याच्याशी घेणे, त्यांनी किती पेढे वाहिले, त्या पेढ्यात जर भाव नसेल, भक्ती नसेल तर ते मला आवडत नाही. पण एखाद्याने एक शिळ पान तोडून आणलेलं झाडाचं पान जरी मला अर्पण केलं, पण त्याच्यामध्ये प्रेम असेल, भाव असेल, भावानिशी जर मला ते अर्पण केलं असेल तर मात्र मग मी काय करतो? त्याला अंतकालेच्या मामेवर मी काय करतो? त्याला शेवटच्या क्षणी मात्र मी त्याचा मुकुट होतो. मी त्याला काय करतो? वैकुंठाला घेऊन जातो. जसे या आई आपल्या, आपण म्हणूच नाही कैलासवासी, आम्ही वैकुंठवासी का? एकदा तुळशी पात्र जर पडलं ना आणि देवाला तेच आवडतं ना, आपण काय करतो माहितीये का? आपल्या मनाला आवडत तशी भक्ती करतो. प्रत्येक जण जसं ज्याला चिंतन पण जसं ज्याला आवडेल ना, ज्याच्या मनाने. मग कोणी झोप करतो, झोपल्या करतो, कोणी अनुष्ठान करतो, कोणी ट्रेन मध्ये बसल्या करतो, म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे. जशी वेळ मिळेल तसं कामावरती काम करतोय पण लक्ष लावतो, प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे. पण जगामध्ये जी भक्ती चालते ही भक्ती कशी? ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. मला जसं आवडतं ना तशी भक्ती, पण ते देवाला आवडत नाही. मनोमार्ग, हरिपाठामध्ये माऊली सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथेचे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनाच्या मार्गाने जाऊन चालत नाही, संतांच्या मार्गाने चाललं पाहिजे. उगाच म्हणतात का ते मार्ग धावणी गेले आधी, दयानिधी संत ते तिनेशी पण तेच चालू जाता, न पडे गुंता, कुठल्याच प्रकारचं गुंता, फक्त संतांच्या मार्गाने गेलो पाहिजे. संत जसे सांगतात तशी आपण भक्ती. आता बऱ्याच जणांना आपण विचारावं, तुम्ही भक्ती असं का करत नाही? तुम्हाला संतांवर विश्वास नाही का? संतांवर विश्वास आहे, बरं संतांवर विश्वास आहे, मग ते जे सांगतात त्याच्यावर विश्वास नाही का? नाही, त्याच्यावर पण विश्वास आहे, पण आम्ही करत नाही. आम्हाला त्याचं महत्व वाटत नाही. कारण हे जे भोग आहे ते आता नाही येत ना. जे राहट गाडगे जीवाला जे भोगायचंय हे मेल्यानंतर आहे ना, त्याच्यामुळे त्याला त्यांची आवड वाटत नाही. म्हणून त्या प्रकारे संतांनी सांगितल्याप्रमाणे चालत नाही. बरं, मग संत सांगतात आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. ठीक आहे, ते पण करू आम्ही. चिंतन नामस्मरणच करायचंय ना, करूया. कधी मध्ये कळत तरी करूया, पण ते पुढचं नका बोलू महाराज. ते अवघड आहे. ते म्हणजे आम्हाला फाशी घेतल्यासारखे. हे पेस फाशी घेऊ आम्ही, पण माय नाही घालू. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. देवाला हे आवडतं. तुला सांगितलं संतांनी की देवाला हेच आवडतं, पण आम्हाला ते नाही आवडत. मलट का? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला आणि शरण गेला विठोबा. 84 ला लटकायचं तास काही हरकत नाही. आपलं सांगण्याचं काम आहे. ऐकणं नाही ऐकणं नाही. तुकाराम महाराज म्हणतात काय, जन्मा येऊन काय केले, तुला मुदलची गमवली नाही का? जन्मा येऊन काय केलं बाबा? तुला जे दिलं होतं बघा ना. आता व्यवहार करतो आपण, व्यवहारामध्ये तोटा खातो का? तोटा होत असेल तर नको होतो ते काम, नको सोडून देतो, पण काम घेत नाही. ते कॉन्ट्रॅक्ट असेल काही असेल, तोटा होत असेल तर कसं घेतो? आणि इकडे किती तोटा होतोय? हा तोटा एका कामाचा आहे, हा 84 लक्ष योनीचा आहे. याच्यात जर तोटा झाला तर मात्र हे मोठं घाट काढलं. हो, आणि बघा ना, तुळशी माळ आपण 10 रुपयाची माळ आहे, जिवंतपणे घालावं काही हरकत नाही, मेल्यावर घालावीच लागते. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी रीत आहे की माणसाला वारकरी झाल्याशिवाय जाता येत नाही. मला वारकरी झाल्याशिवाय जाता येत नाही.
तर वारकरी व्हावंच लागतं. बघा ना, मेल्यानंतर दात वरचकटून का होत नाही, त्याच्या तोंडात तुळशीचा पाला म्हणून तुळशी पात्र कोमावंच लागतो, तोपर्यंत अग्निडाग दिला जात नाही. माझं म्हणणं असं आहे, जीवन एवढे मेल्यानंतर एवढे दात उचकटेपर्यंत एवढे पापी का आपण तीच जर जिवंत असताना घातली तर माळ सोन्याची चैनिंग भरपूर घालतो नाही का, ते अहंकार दाखवतो नाही का. पण तुळशी माळ गळ्यात जर किती लांबून एखादा गृहस्थ येत असेल, माऊली रामकृष्ण हरी, तो माळकरी असतो की नसो, एक वेळेस माळकरी नाही करणार रामकृष्ण हरी हो जय हरी, पण तो असा त्याला हो कधी कधी माळकरी नाही करणार, पण तो असं त्याला हे असतो वारकरी रामकृष्ण चैनी असेल तर नुसत्या बघा म्हणे काय अहंकार, माणूस ताट असं वर मान करून चाललाय, बटन खोलून चाललाय. आपण पण बटन मोकळं ठेवायचं, वरचं बटन मोकळं ठेवायचं, आपली पण चैन दिसली पाहिजे. ती चैन या जन्मापुरती आहे, ही चैन कायमची आहे आणि जन्म मरणाच्या राडगाड्यातून सोडणारी चैन आहे. लग्न होतं, लग्न लावल्यानंतर काही म्हणतात आम्ही भक्ती करू, सगळं करू, ते आता एखाद्या मुलाचं आणि मुलीचं लग्न व्हायचंय, लग्न जमलं, ती जर बोलली मी लग्न करेल पण मी मंगळसूत्र नाही घालणार बाबा, तेवढं सोडून बोला, चालेल आपल्याला कोणाला? चालेल का? अहो साधं प्रपंचामध्ये जर मंगळसूत्र नाही घातलं, एक दिवस जर तिला काय टोचत असेल, काय झालं, काढून ठेवलं तर आपण काय केलंस तू, मंगळसूत्र काढून ठेवलं, लाज वाटते का तुला? आणि हे मंगळसूत्र आपल्या बाबाचं सुंदर गीत यायचं, या श्रीपाद बाबांना माझ्या, या रामदास बाबांना माझ्या, निज रूपाला दावील आणि आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल. लग्न समयासी आले सर्व साधक जण, प्रेमरूपी आशीर्वादाची पहा करीती उधळण. नामाचं मंगळसूत्र या मनोमनी होविल आणि जीव आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल आणि आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल. कसलं मंगळसूत्र दिले आपल्याला? नामाचं मंगळसूत्र, आणि ते प्रत्येक श्वासात पोहलेले. फक्त लक्ष लावायचं, फक्त लक्ष करायचं, नामस्मरण करायचंच नाहीये. कोण बोलतं नामस्मरण करावं लागतं? वारकऱ्याची व्याख्या आहे, बाबा वारकऱ्याची व्याख्या खरी सांगायची, वारकरी वारकरी शिळे तुकडे पार करी, याला वारकरीने म्हटलं. नुसता कपाळाला गंध लागला, ज्ञान बातू करा, ज्ञान बातू करा, ज्ञान बातू करा, ज्ञान बातू करा, यालाही वारकरीने म्हटलं. तुका म्हणे लक्ष लावून अंतरी किंवा लक्षोनी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. पण आमचं नुसतं ज्ञान बातू करा, ज्ञान बातू करा, ज्ञान बातू, तो आनंद आहे, तो एक आनंद आहे, तो आनंद आपण घ्यायचा आहे. हरिपाठ आहे, हरिपाठामध्ये आनंद आहे, पावल्या टाकणाऱ्याला आनंद आहे, जो चाल बोलतो त्याला आनंद आहे, जो हरिपाठ बोलतो त्याला आनंद आहे, बघणाऱ्याला सुद्धा आनंद आहे. सगळ्यांनाच आता फुगडी सगळ्यांनाच जमते का? नाही ना, सगळ्यांना नाही जमत, काही जणांनाच जमते. मग ज्याला जमत नाही, काहीच जमत नाही, मग त्याने काय फक्त बघायचं, बघून तो आनंद घेतो. वा काय काय फुगडी केली, वा काय चाल घेतली, वा, म्हणजे तो आनंद आपल्याला मिळवायचा. मग तो कुठे मिळेल? कुत्र्याच्या जन्मात गेल्यावर, डुकराच्या जन्मात गेल्यावर नाही ना मला, याच जन्मात करता येतं. आणि बाकीच्या जन्मामध्ये काय पाप पुण्य झालं ती, बाकीच्या जन्मामध्ये काहीच नाही महाराज. अहो बैल दिवसभर तो नांगर ओढतो, पण त्याला तहान जर लागली तर त्याला सांगता येत नाही, हो माणसाला मला तहान लागली म्हणून सांगता येत नाही ना. एखादं गाडं वजन येतंय, तो मालक त्याच्यावर डबल भार टाकतो, डबल. तो कणत पुथत कसं होतं नेतोय, पण त्याला सांगता येत नाही की दादा माझ्यावर वजन जास्त झाले, आज बोजा काढून ठेव.
आपल्याला एक कोणी नेता येत नसेल तर आपण म्हणतो बाबा आरती करून नेऊ. सिमेंट साधू संत म्हणतात ना, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना बोल. नाही, आम्ही सिमेंट में ना बोल रे. आम्ही होतो सिमेंट में ना बोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. या मनुष्य देहाचं साध्य करण्याचं साध्य करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी जन्म मरणाचं घाट जे आपल्या मागे लागलेलं आहे ते थांबवता येतं आणि ते याच देहामध्ये करता येतं. बाकीच्या योनीमध्ये ते साध्य होऊ शकत नाही. आणि म्हणूनच शेवटची पाळी एक मनुष्य जन्म सुखली यावर तेरा पडे. याच्यातून जर चुकलो तर मात्र अतोनात दुःख आहे. बघा ना, याच मनुष्य जन्मात येऊनच किती दुःख आहे माणसाला. आहे कोणी सुखी? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहिजे. आपण काय केलं पाहिजे तर शोधून पाहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण शोधून बघू त्यावेळेस मात्र तो भगवान परमात्मा नाना प्रकारे नटलेला आहे. भागवतामध्ये सुंदर होईल, आत्मा परमप्रिय हरी, तिचे नाम कीर्तीचा हर्षवारी, नित्य नवी आवडवरी सभायंतरी हरी प्रकटे. तो हरी नुसता आत नाही हो, बाहेर सुद्धा प्रकट होतो. आत्मा हाच परमप्रिय हरी, त्याचे नाम कीर्तीचा हर्षवारी, नित्य नवी आवडवरी सभायंतरी. नुसता आत नाही तर बाहेर सुद्धा तो प्रकट होतो. पण त्याच्यासाठी साधन आहे महाराज, साधन आहे साधन. साधनाशिवाय हे शक्य नाहीये. आणि जे साधन आपल्याला मिळालं आपलं परम भाग्य आहे, आपण परम भाग्यवान आहोत. ते साधन आपल्याला मिळालं. आम्ही दैवाचे दास, श्रीपाद रायाचे दास, रामदास रायाचे किंवा दास त्या पांडुरंग रायाचे. म्हणून आपलं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल सर्वांचं. म्हणून ही साधना, हा योग मार्ग, यो राजमार्ग आपल्याला मिळाला नाही तर आपण बघतो जगामध्ये किती विद्वंत आहेत, किती ज्ञानी आहेत. गाड्या भर पोथी उलटली पाणी. आणि काय त्यांनी एवढं एखाद्याच्या घरात गेलं काय ग्रंथाचा ढीग लागलेला असतो. पण बोलता अभ्यास कधी केला असेल एवढा. मी विचारलं बाबा मग हे तत्व गुरु कोण? हा इकडचे साधना हो एवढा ढीगचा ढीग लागलाय घरामध्ये, अजून मिळालं नाही. अहो अशा माणसाने विचार करायला पाहिजे. विचार करायला पाहिजे. मला जीवनामध्ये 35, 40, 50 वर्ष झाली पण अजून तो भगवान परमात्मा मला प्राप्त झाला नाही. काय माझं पाप असेल, काय माझं दुःख असेल, मला अजून त्या सद्गुरूची भेट झाली नाही जीवनामध्ये. मी काय पाप केलं असेल, का मला एखाद्याने घेतल्यानंतर त्याला अनुभव येत नसेल, का मला अनुभव येत नसेल, हे आपण बसल्यानंतर विचारायला पाहिजे. त्याच्या डोळ्यातून अश्रू धारायला पाहिजे. अवस्था झाल्यावर येतात त्या तो वेगळ्या, पण त्याच्या विचाराने त्याला यायला पाहिजे की का मला ही साधना प्राप्त होत नाही, मला का अष्टसात्विक भावाचं व्रत येत नाही. शास्त्राप्रमाणे जसं सांगितलं काय येत नसेल, मी काय पाप केलंय, असे विचार ज्यावेळेस देवाला आपण मानतो त्यावेळेस हरिसी करुणा येईल तुझी. नाही तोपर्यंत नाही, जोपर्यंत त्याला आपण शरण जात नाही अनन्य भावाने. जो मज होई अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरण्याशी शरण मीच येऊ. आणि त्या भगवान परमात्म्याला आपण ज्यावेळेस शरण जाऊ, कोणाच्या माध्यमातून, सद्गुरूंच्या माध्यमातून. नाही तो उदाहरण आहे नामदेवरायांचं. नामदेवरायांचं उदाहरण आहे. देव समोर होते, जेवत होते, सर्व होतं, पण का जीवनामध्ये सद्गुरू नव्हते. कच्चं ठरवलं. नामदेवरायांची श्रेष्ठता काय, त्यांना कच्चं ठरवलं का. पण म्हणतो ना ढीग लागलाय ग्रंथांचा, घरामध्ये ढीग लागलाय ग्रंथांचा. नामदेवरायांना देव बोलत होता, देवाबरोबर खात होता, तरी कच्चं ठरवलं का. स्वरूप फक्त मूर्तीपुरता समजत होता देव. पण ज्या वेळेस विसोबा खेचरांची भेट झाली त्यावेळेस विश्वव्यापक भगवंताची प्रचिती आली. आणि प्रचिती आल्यानंतर मग त्यांना कळालं देव हा चराचरात आहे. तुझ्यात राम, माझ्यात राम, घटाघटामध्ये राम. जो भगवान परमात्मा आहे तो सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी ती बुद्धीस पुरे अनिशी ती वस्तू मी का. आणि ती वस्तू मी आहे अशा
या वस्तूचं जर सांभाळण करायचं असेल तर जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता आहे. आणि ज्यावेळेस ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू असे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येतील आणि जीवनामध्ये आल्यानंतर ते अनुग्रह देतील. अनुग्रहाचं चिंतन करता 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 या मन विक्षेप आवड दूर होईल आणि दूर झाल्यानंतर तो भगवान परमात्मा विराजमान होईल, म्हणजे प्रकट होईल. आणि प्रकट झाल्यानंतर त्या देहावरची चिन्ह बाहेर पडतील. कुठली? कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रुत्या भितरी वादत किंवा कटी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रकटे रामरूप. अशा प्रकारचा अनुभव ज्यावेळेस आपल्याला येईल आणि अनुभव येता 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 काय होतं महाराज माहितीये का? त्या देहभाव हरपून जातो, देहभाव हरवतो. का? त्यावेळेस त्याला तहानी लागत नाही, भूकही लागत नाही, कुठलाच विचार शून्य अवस्था होऊन जाते त्याची. श्वास वरही जात नाही, खाली जात नाही. श्वास वरही जात नाही, खाली जात नाही. तुम्ही मनाला आवरलं वाटतंय याचा. जय विठ्ठल. बघा ना, आपण हिमालयामध्ये बघतो आयुष्य मर्यादा किती कलियुगाची? 100 वर्ष. किती आहे? 100 वर्ष. आयुष्य मर्यादा 100 वर्ष, मग 110 वर्ष, 125 वर्ष, 130 वर्ष. आयुष्य मर्यादा तर 100च आहे. एवढे का जगतात? आणि आपण 60, 40, 30, 70, 75 आणि ते हीच आपली साधना आहे. साधना करता 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 श्वास स्थिर होतो. श्वास वरही जात नाही आणि खाली जात नाही. देवाने आपल्याला आयुष्य न देता काय दिलं? श्वास दिले. श्वास, एवढे श्वास. मग ते आपल्यावर आहे, पटापट संपवायचे की हळूहळू संपवायचे? मग ध्यानस्थ बसल्यानंतर काय होतं? हा श्वास जसा चाललाय ना त्याच्यापेक्षा स्लो होतो. हळू 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 स्लो होता. ते म्हणतात ना, धीरे से बजाना, धीरे से गाडी हाकला, धीरे से गाडी हाकला. ती गाडी नाही सांगितली बाबा, ही गाडी सांगितली. ही गाडी हाकायला सांगितली. आणि मग तो श्वास स्थिर होतो. आणि स्थिर झाल्यानंतर जेवढा वेळ तुमचा श्वास स्थिर झाला तेवढं आयुष्य वाढलं जातं. म्हणून ते लोक 125 वर्ष, 150 वर्ष, 110 वर्ष जगतात. का? त्यांचा श्वास स्थिर झाला. त्या वेळेमध्ये तुम्हाला तहानी लागत नाही, भूकही लागत नाही आणि कुठल्याच प्रकारचं या देहाचा भान राहत नाही. अशी जेव्हा अवस्था होते त्यावेळेस ते आयुष्य वाढलं जातं. म्हणून माऊली या ठिकाणी सांगतात, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. हे हा नाशिवंत देह, हा जाणारच आहे. हा देह त्या 5 जणांना द्यायचाच आहे. पण हा जीव जिथून आलाय तिथं मात्र गेला पाहिजे. आणि तो या 10व्या दारातून जर गेला तर मात्र त्या ठिकाणी परत 84 ला येत नाही. आणि त्या देवाचं स्वरूप होऊन, जसं देवाचं स्वरूप आहे त्या स्वरूपाला प्राप्त होतो आणि त्या देवाच्या ठिकाणी राहतो. कारण जन्माला दुःखच आहे ना बाबा, म्हणून त्या ठिकाणी राहतो. म्हणून माऊली सांगतात की देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. हे होतच राहणार आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेळीजे, नाही का? एक आज हे सांडलं की तू परत तो आत्मा दुसऱ्या देहामध्ये जाऊन, पण कुठला देह मिळेल हे सांगता येत नाही. त्याच्या कर्मानुसार. जसं जड भरत राजाला वासना शेवटच्या क्षणी कशात गेली? हरणी गर्भीमध्ये गेली. मग आता लोक म्हणतात मग शेवटच्या क्षणाला ना घेऊ ना, शेवटच्या क्षणाला शेवटच्या क्षणाला घेऊ, भरपूर वेळ बाकी, अजून वेळ अजून. पण काय कधी वेळ येईल सांगता येत का? घडी घडी काळ वाट याची पाही अजून किती आहे. हा अल्प आयुष्य मानव दे शत गणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालतो पीडा रोगक्षे काय भजनासी उरले ते पाय का. कधी काळ आपल्यावर घालाघाली सांगता येत नाही. म्हणून आपण त्या नाम साधनेवर आरूढ पाहिजे. ज्यावेळेस तो जेव्हा घालायचा घालू द्या, त्यावेळेस आरूढ जर असतो तर मात्र त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला आपण प्राप्त होऊ. म्हणून या ठिकाणी माऊली सांगतात की देहाची या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणणे धनंजया जिया परी. याप्रमाणे आपल्या या आईच्या चरणी ही सेवा मात्र या ठिकाणी थांबवतो. तू थांबव आता. नकुल महाराजांना 10 ते 15 मिनिटं सेवा द्यायची आहे. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान